श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या घरात देवघरात होणारी सर्वात महत्वाची सेवा म्हणजे देवांना स्नान घालणे म्हणजेच देवांची आंघोळ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सखोल आध्यात्मिक आणि वैज्ञानिक पद्धतीने जाणून घेणार आहोत. देवांना रोज स्नान का घालावे, आंघोळ आणि स्नान यातील फरक कोणता, देवांना स्नान घालताना कोणते नियम पाळावे, ज्या घरामध्ये रोज देवांना आंघोळ घातली जाते त्यांच्यासोबत नक्की काय घडते, देवांना आंघोळ घालत असताना काय करावे काय करू नये, कोणत्या चुका केल्याने देवदोष निर्माण होतो, देवांना स्नान घातल्याने घरावर आणि मनावर काय परिणाम होतो, स्नान जे फक्त विधी आहे की ऊर्जेचे विज्ञान, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अनेक लपलेले सत्य, देवपूजेतील गुप्त नियम, प्राचीन ज्ञान आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण रोज देवांना आंघोळ का घालतो, आपण रोज देवांना का आंघोळ घालतो याचं पहिलं आणि सर्वात मोठा आधार म्हणजे देव म्हणजे ऊर्जा. देवांचे रूप हे प्रतिकात्मक, आध्यात्मिक, ऊर्जात्मक आणि भक्ती रूप आहे. देवघरातील मूर्ती म्हणजे फक्त दगड नाही, त्या दगडात देवाचं चैतन्य शक्तीचे आवाहन केले आहे. घरातील देवघरे सर्वात शांत, पवित्र आणि ऊर्जा स्थिर असणारे साधन असते. जिथे ऊर्जा स्थिर ठेवायची असेल तिथे शुद्धता, प्रसन्नता, स्वच्छता अनिवार्य असते. घरातील देवाच्या स्नानांचा उद्देश असा असतो की देवाच्या मूर्तीतील चैतन्य शुद्ध ठेवणे, ऊर्जा जागृत ठेवणे, देवघरामधील वातावरण शांत ठेवणे, भक्ताची मन निर्मळ ठेवणे, घरातील सकारात्मकता वाढवणे. यामुळे स्नान हा विधी आजही तितकाच शक्तिशाली आहे जितका तो हजारो वर्षापूर्वी होता. देवांना स्नान म्हणजे काय, मुनिस्मृती, स्कंद पुराण, गरुड पुराण अशा अनेक धर्मशास्त्रामध्ये मूर्ती शुद्धी, प्रसाद शुद्धी, पूजा शुद्धी याचे वर्णन आहे. त्यामध्ये मूर्ती शुद्धीचा पहिला नियम आहे स्नान. आपल्या हिंदू धर्मस्नान म्हणजे पवित्रता, निर्मळता, स्वच्छता आणि चैतन्याची जागृती. देवांना स्नान करणे म्हणजे केवळ पाण्याने धुणे नव्हे, हे आहे देवातील दिव्य ऊर्जेचे दैनंदिन पवित्र ठेवणे. जसे आपण शरीराची धूळ काढण्यासाठी आंघोळ करतो तसेच देवांच्या मूर्तीवर जमा झालेली धूळ दूर करण्यासाठी, त्याचबरोबर वातावरणातील नकारात्मकता दूर करण्याचा सुंदर मार्ग म्हणजे स्नान. स्नान की आंघोळ, कोणता शब्द योग्य आहे हा प्रश्न खूप लोकांना पडतो. मानवी शरीरासाठी आंघोळ शब्द योग्य असतो, कारण आपली शरीर स्वच्छ करण्याची ती कृती आहे, म्हणून त्याला आपण आंघोळ म्हणतो. देवांसाठी स्नान शब्द योग्य असतो, कारण शास्त्रात देवाच्या शुद्धेला स्नान, अभिषेक आणि प्रसाद असे नाव देण्यात आलेले आहे. स्नान म्हणजे अधिक पवित्र, अधिक धार्मिक, अधिक शास्त्रीय, देवपूजेला शोभणारा, म्हणून घरातील देवांच्या बाबतीत नेहमी म्हणावे आज देवांना स्नान घालायचे किंवा देवांना स्नान घातले. आंघोळ घातला हा शब्द चुकीचा नाही पण शास्त्रीय नाही. जेव्हा तुम्ही स्नान म्हणता तेव्हा त्या कृतीतील आध्यात्मिक महत्व प्राप्त होते. देवांना स्नान का घातले जाते तर देवांच्या मूर्तीवरची ऊर्जा शुद्ध ठेवण्यासाठी, देवघरातील निगेटिव्ह कंपनी नष्ट करण्यासाठी, भक्तांचा मनोभाव वाढवण्यासाठी, मूर्तीवरचा धूप, फुले, औषध दूर करण्यासाठी, देवाला सेवा देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्नान. स्नान हे दैवत सक्रिय करण्याचा पहिला टप्पा आहे. घरात लक्ष्मी, शांती आणि संपन्नता टिकवण्यासाठी देवांना स्नान घालतात. देवांना स्नान घालताना कोणते पाणी वापरावे? स्वच्छ पाणी, तांब्याच्या किंवा कास्याच्या पेल्यातील पाणी, शक्य असल्यास गंगाजल. पाणी थंड असेल तरी चालेल पण ते स्वच्छ असावे. कोमट पाणी घेऊ शकता. पाणी ताजे असावे. एक दिवस आधी भरून ठेवलेले पाणी वापरू नये. कधीही साबण, केमिकल वापरू नका. मूर्ती तडकतात आणि पवित्रता नष्ट होते. स्नानांचा क्रम म्हणजे पाण्यात तुळशीचे पान टाकावे. तुळशी शुद्धतेचे प्रतीक आहे. पाण्यात केवडा, गुलाब, केशराचा एखादा थेंब टाकावा. हे सुगंधता वाढवते. स्नानापूर्वी ओम मंत्र म्हणावा. मूर्तीच्या माथ्यावर पाणी ओतावे. पाणी नेहमी उजवीकडून ओतावे. स्नान करताना शिव, विष्णू, गणेश, लक्ष्मी पात्रानुसार मंत्र म्हणावे. ओम नारायण नमः, ओम नमः शिवाय. स्नानानंतर स्वच्छ कपड्याने देव पुसावेत. देवांना स्नान घालताना काय करावे? दररोज एक वेळा स्नान घालावे. पाण्याचा मध्यम प्रवाह असावा. शांत मन, शुद्ध हात, कपडे धुतलेले, देवघरातील दिवा तेवत असावा, मंत्रोच्चार असावा.
देवाला नवीन वस्त्र चढवणे, गंध, तिलक, फुले, देवांचे स्नान म्हणजे सेवा. त्यामुळे मन प्रसन्न ठेवणे अत्यावश्यक आहे. देवांना स्नान घालताना काय करू नये? चिडचिड करू नये, घाईत पूजा करू नये, फोन पाहत स्नान घालू नये, राग, मत्सर, नकारात्मकता यापासून दूर राहावे. थंड, त्याचबरोबर अवघड हाताने स्नान घालू नये. धुपाच्या काळ्या धुराने मूर्ती काळी करून ठेवू नये. मूर्ती पुसताना जोरात घासणे, तुटक्या मूर्तीला स्नान घालणे या चुकीच्या गोष्टी आहे. देवांना स्नान करताना जपले पाहिजे असे 10 मुख्य नियम आहेत. त्यामध्ये देवघरातील दिवा नेहमी उजळलेला असावा. स्नान आधी आणि नंतर देवघरातील शुद्ध वास पसरला पाहिजे. स्नान नेहमी उजवीकडून घालायला पाहिजे. शक्य असल्यास स्नान नेहमी शांततेत घालावे. मुलांना मूर्तीला जोरात स्पर्श करू देऊ नये. देवांना पाण्याच्या ऐवजी केवळ पंचामृत स्नान आठवड्यातून एकदा तरी घालावे. मूर्ती खूप ओलसर ठेवू नये. पांढऱ्या उकळलेल्या कपड्याने हलकेसे पुसावे. स्नानानंतर आरती अवश्य करावी. देवघरात अव्यवस्था ठेवू नये. देवांना स्नान घातल्याने घरात काय परिणाम होतात? तर घरातील नकारात्मकता कमी होते. लक्ष्मीचा स्थिर प्रवेश होतो. आरोग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो. मनात शांतता निर्माण होते. तेव्हा आता बघा, आता या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग आपण बघणार आहोत. ज्या घरामध्ये रोज देवांना अंघोळ घातली जाते, त्यांनी हे नियम जर पाळले नाही, तर केलेल्या सेवेचे जे फळ आहे, तर ते आपल्याला मिळत नाही आणि संपूर्ण घर आपलं बर्बाद होऊ शकतं. त्यामुळे रोज ज्या वेळेस आपण देवांना स्नान घालतो, त्यावेळेस हे नियम आपल्याला आवर्जून पाळायचे असतात. देवांना स्नान घालत असताना एका देवाचे पाणी हे दुसऱ्या देवाला चुकूनही वापरू नये. आपण काय करतो, की सर्व देव एकाच ताटामध्ये घेतो आणि पाणी ओततो आणि त्यानंतर एक एक देव पाण्यातनं काढतो. त्यानंतर ते देव स्वच्छ पुसून आपण आहे त्या जागेवरती ठेवून देतो. ही चूक सर्वात मोठी चूक आहे, जी आपल्याकडून घडत असते. नेहमी तुम्हाला काय करायचंय, ताम्हण आहे तुम्ही घेतलेलं, त्यामध्ये छोटासा पाट मिळतो. तो पाट तुम्हाला ठेवायचा आहे. त्यावरती एक एक देव ठेवायचे. प्रत्येक देवाला स्नान घालायचं किंवा हातामध्ये देवाची मूर्ती घेऊन नंतर एका हाताने पाणी ओतून तुम्ही स्नान घालू शकता. पण या देवाचं पाणी त्या देवाला उष्ट लागेल अशी चूक आपल्याकडनं होता कामा नये. त्यामुळे हा नियम आपल्याला सर्वात महत्त्वाचा आहे, जो आपल्याला पाळायचा असतो. जर आपल्याकडनं देवाचे उष्ट पाणी एकमेकाला लागलं तर आपल्या घराला देवदोष लागतो आणि आपण कितीही सेवा करा, उपाय करा, त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. देवांना स्नान घालत असताना खाली बसण्यासाठी आसन हे आवर्जून असावं. त्याचबरोबर दिवा हा तेवत असावा. जे काही निर्माल्य असतं तर ते सर्वात अगोदर काढून घ्यायचं. त्यानंतर रोजचा जो कपडा असेल तो देवघरामध्ये टाकायचा. तर रोजच्या रोज कपडा व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यावा, धुवून घ्यावा. नवीन कपडा रोज तुम्ही घालू शकता किंवा तोच जो कपडा आहे तर तो व्यवस्थित स्वच्छ धुवून परत तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर ज्या घरातील महिलांना मासिक धर्माचा चौथा, पहिला, दुसरा, तिसरा दिवस आहे, अशा महिलांनी चुकूनही देवांना अंघोळ म्हणजे स्नान जे आहे तर ते घालू नये. त्याचबरोबर देवघरामध्ये ज्यावेळेस आपण देवांना स्नान घालतो, त्या वेळेमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, की मनामध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ज्या कोणत्या गुरूंना तुम्ही मानत असाल, तर त्यांचं नामस्मरण आहे, तर ते तुम्हाला आवर्जून करायचं असतं. तरच आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं. नेहमी निर्मळ मनाने, सेवेने देवांशी नाते बांधणे, कर्म, भक्ती, श्रद्धा याची एकत्रित पूजा करून देवांना स्नान घालायचे आहे. देवांचे स्नान म्हणजे शरीर नव्हे, तर मन स्वच्छ करणे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, की स्नान आणि अंघोळ म्हणजे यातला फरक काय? तर देवांना स्नान का घालतात? शास्त्रातील नियमानुसार घरात रोज देवांना स्नान घालणे म्हणजे लक्ष्मीला शांती, आरोग्य आणि आनंदाला दरवाजे उघडणे. फक्त हे जे काही आपण नियम सांगितलेले आहेत, ते आपल्याला पाळायचे आहेत. तरच आपण केलेल्या सेवेचे फळ जे आहे ते आपल्याला मिळत असतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका अशा छानशा माहितीसोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.